Morning everyone, welcome back to this video. This is the second video of our first chapter, that is basics of optical fiber communication system. So welcome back MSBT student 6th semester. सो आजपासून बघायला गेलं तर खरं तर आपला फर्स्ट जो पॉईंट आहे चॅप्टरचा तो स्टार्ट होतोय. जर कधी काही बॅकग्राऊंड म्युझिक बॅकग्राऊंड नॉईज जर कधी येत असेल तर त्याला इग्नोर करा, बिकॉज त्याला मी काही करू शकत नाही. सो मागचा व्हिडिओ तुम्ही बघून आले असाल. आता तुम्हाला माहीत असेल प्रिन्सिपल काय असतं ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशनचं. नेमकं आपण ऑप्टिकल फायबरला काय डिफाईन कसं करतो, त्या ठिकाणी ऑप्टिकल फायबर केबल जी आहे ती कॅरियर सिग्नल म्हणून कशाचा यूज करते. ऑप्टिकल कम्युनिकेशनमध्ये मीडियम कोण आहे, दॅट इज ऑप्टिकल फायबर केबल एक मीडियम आहे. कुठलाही सिग्नल आपल्याला ट्रान्सफर करायचा असेल तो सिग्नल पहिले कशात कन्वर्ट होतो, दॅट मीन्स एका एंडपासून दुसऱ्या एंडकडे जो सिग्नल ट्रॅव्हल होतो, कॅरी होतो ॲज अ कॅरियर म्हणून, त्या ठिकाणी लाईट म्हणून आपण यूज करतो ॲज अ कॅरियर सिग्नल. त्याच्यानंतर तो सिग्नल कन्वर्ट होतो इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये. त्याला कन्वर्ट कोण करतं, त्या ठिकाणी रिसिव्हर असतो. जेव्हा ऑप्टिकल फायबर थ्रू कम्युनिकेशनचं ट्रान्समिशन चालू असतं सिग्नलचं त्यावेळेस. सो वी हॅव ऑलरेडी डिस्कस ऑल दिस थिंग. नाव इन दिस व्हिडिओ वी आर स्टार्टिंग the next point, which is our electromagnetic spectrum. What is electromagnetic spectrum? सो द स्पेक्ट्रम म्हणजे का इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. आय थिंक आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डिजिटल कम्युनिकेशन सिस्टीममध्ये होऊन गेलेलं आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय असतो नेमकं. सो दॅट मीन्स वी हॅव ऑलरेडी फॅमिलियर विथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर मी डायरेक्टली तुम्हाला इमेज शो करतो इथे स्पेक्ट्रमची. हे जे पण मी नोट्स देतो आहे हे तुम्ही डायरेक्टली प्रेफर करू शकतात फॉर युअर एक्झामिनेशन, अँड दिज नोट्स आर 100% करेक्ट. एक शॉर्ट कहाणी होते, काय माहिती काय होऊन गेलं, मोबाईलवरती असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो याला. ठीक आहे, नाव आय थिंक इट्स क्लिअर. थोडीशी क्वालिटी वाढवून घ्या. ओके, नाव इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे त्या ठिकाणी त्याची जी वेवलेंथ आहे, ऑर वी कॅन से द फ्रिक्वेन्सी, जी पण वेवलेंथ आणि फ्रिक्वेन्सी ती जनरली नॅनोमीटरमध्ये किंवा मायक्रोमीटरमध्ये दाखवली जाते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, बिकॉज थेरीमध्ये मी तो पॉईंट नोटेड डाऊन केलेलाच आहे. तर स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम म्हणजे काय की आपल्या ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीममध्ये आपण लाईट ॲज अ कॅरियर सिग्नल म्हणून यूज करतो आहे. तर त्या ठिकाणी ती लाईट कोणत्या स्पेक्ट्रममध्ये कशी डिफाईन होते, त्याची वेवलेंथ काय आहे त्या लाईटची, त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे हे कळतं, कुठून ते कुठपर्यंत त्याची वेवलेंथ आहे. फॉर एक्झाम्पल इन्फ्रारेड लाईटची जर कधी गोष्ट केली तर इन्फ्रारेड लाईटची जी वेवलेंथ आहे ती 700 नॅनोमीटरपासून ते 10⁻⁶ नॅनोमीटरपर्यंत आहे. इट इज व्हेरी हाय, इट इज व्हेरी हाय. ह्या ठिकाणी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेवची जी फ्रिक्वेन्सी ती कशी खूप जास्त आहे, सॉरी वेवलेंथ कशी खूप जास्त आहे. आणि याच्यामध्ये जर कधी आपण बघायला गेलं तर मी थेरीमध्ये पॉईंट टाकला आहे बघा, की याच्यामध्ये जी EM वेवची जी फ्रिक्वेन्सी असते ती अबोव 300 GHz असते, विच इज व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. अँड इट इज नॉट कॉल्ड ॲज अ रेडिओ वेव. जरी ही एवढी असली तरी तिला आपण रेडिओ वेव नाही म्हणत. ठीक आहे, ओके. सो ती फ्रिक्वेन्सी जरी अबोव 300 GHz असली तरी त्या ठिकाणी तिला आपण रेडिओ वेव म्हणत नाही, बिकॉज इट इज द इन्फ्रारेड बँड. ते इन्फ्रारेड बँडमध्ये ते इन्फ्रारेड लाईट आहे. ठीक आहे, सो त्याच्यामुळे नाव आपण आता असं पण बघणारच आहे की कशाची फ्रिक्वेन्सी किती आहे, कोणाची वेवलेंथ किती आहे. जसं की इन्फ्रारेडची आहे 700पासून ते 10⁻⁶ नॅनोमीटरपर्यंतची वेवलेंथ आहे कोणाची, इन्फ्रारेडची. आणि ही जी वेवलेंथ आहे ही खूप जास्त आहे, त्याच्यामुळे ही जी लाईट आहे ती ह्युमन आयला व्हिजिबल नाही आहे. म्हणून आपण लाईटला डिफाईन करतो, वी कॅन डिफाईन लाईट ॲज अ पार्ट ऑफ व्हिजिबल स्पेक्ट्रम. जे व्हिजिबल आहे, व्हिजिबल स्पेक्ट्रमचा जो पार्ट आहे त्याला आपण लाईट म्हणून डिफाईन करतो. ज्याची युजली जी वेवलेंथ असते ना ती किती असते, 0.4 मायक्रोमीटरपासून ते 0.7 मायक्रोमीटरपर्यंत असते, जे की मी थेरीमध्ये लिहून दिलेलं आहे, तुम्ही तिथं बघू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट लाईट आहे विच इज अवर, दॅट इज ह्याचा जो स्पेक्ट्रम आहे तो असा काढायचा असतो. नेहमी आपण असा झेड काढतो तो तसा काढायचा आणि इकडनं थोडंसं याला एक्सटेंड करायचा आणि मग एक्सटेंड करून असा काढायचा. ही जी ना ही तुम्ही थोडीशी मोठी दाखवू शकतात, लाईक अशा पद्धतीने इथं उलटा झेड असा काढायचा आहे आणि मग असं खाली त्याला आणायचं आहे. ठीक आहे, मी ड्रॉ करण्याची पण टेक्निक तुम्हाला सांगून दिली कशी आहे. आता तुम्ही म्हणा व्हिजिबल लाईट म्हणजे काय. ओके,
सो ही जी व्हिजिबल लाईट असते ना, ही व्हिजिबल लाईट ॲक्च्युली ही ह्युमन आईजला व्हिजिबल असते. हां, आणि जी इन्फ्रारेड लाईट आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट सांगायचं विसरलो मी, की जी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम आहे आपली OFC, ती जनरली ह्याच इन्फ्रारेड बँडमध्ये काय होते, ऑपरेट होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगेल तुम्हाला की जी व्हिजिबल जी आहे, लाईक व्हिजिबल जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला जो व्हिजिबल नावाची जी पर्टिक्युलर टाईप ऑफ बँड आहे, त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, की ही जी व्हिजिबल जी लाईट आहे ही ह्युमन आयला बघता येऊ शकते. मीन्स इट इज व्हिजिबल टू ह्युमन आय. याची जी वेवलेंथ आहे ती 380 नॅनोमीटरपासून ते 700 नॅनोमीटरपर्यंत असते. काही ठिकाणी काही बुकमध्ये 700च्या जागेवरती 780 नॅनोमीटर पण दिसू शकतं, ते पण चालेल. ओके. तसंच याच्यामध्ये मी हे काय लिहिलं आहे, रेड, ऑरेंज, इंडिगो, व्हायलेट. सो देअर विल बी द 7 व्हिजिबल कलर्स विच आर सीन बाय द ह्युमन आय. ते सगळे याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे. कोणते कोणते? रेड, ऑरेंज, ग्रीन, येलो, ब्ल्यू, व्हायलेट, इंडिगो. these all 7 colors are included over here, which is seen by the human eye. Now what is the next thing, which is the next band, which is ultra band. What is ultra band? Which is ultraviolet band, UV. Okay. सो दिस ह्या जो बँड आहे याची जी वेवलेंथ असते ती 10 नॅनोमीटरपासून ते 390 नॅनोमीटरपर्यंत असते. 10 नॅनोमीटर टू 390 नॅनोमीटरपर्यंत याची जी वेवलेंथ असते ती असते दिलेली आहे. इथं तुम्ही 380 बघू शकता. 380 जरी लिहिलं तरी पण चालेल, बट काही बुक्समध्ये 390 नॅनोमीटर दिलेलं आहे, म्हणून 390 नॅनोमीटर घेतलेलं आहे. अँड हे जे इथं मी नंबरिंग केलेलं आहे ह्याला असंच करायचं. दॅट इज इथं 10⁻7, 10⁻−7पर्यंत जाईल. -5, -3, -1, +1, +2, दॅट मीन्स 2 अँड 380. दिस इज 700, 3 10⁻3, 10⁻5, 10⁻6. एवढं डीपमध्ये आपण याला एक्सप्लेन नाही करणार आहे. आपण जसं मी एक्सप्लेन केलेलं त्याच हिशोबाने तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला फुल मार्क्स याच्यामध्ये भेटेल. दॅट इज 4/4, ऑर वी कॅन से 6/6. बट जनरली 4/4मध्येच भेटेल, कारण की 4 मार्काचाच क्वेश्चन याचा विचारला जातो. नाऊ वी आर गोइंग टू सी हाऊ वी कॅन एक्सप्लेन दिस इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. नाऊ यू कॅन सी हिअर फिगर आपण बघितली आता, की याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जो आहे तो शोन केला गेलेला आहे. आणि मी तुम्हाला एक लाईन सांगितली की दॅट इज वी कॅन डिफाईन लाईट ॲज अ पार्ट ऑफ विजिबल स्पेक्ट्रम विच हॅज वेवलेंथ फ्रॉम 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर ॲज शोन इन द फिगर. ओके. डेफिनेशन काय लिहिणार इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमची? व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम? सो द कंप्लीट रेंज ऑफ वेवलेंथ in bracket or frequencies of light is called as electromagnetic spectrum. It is very easy to understand. That is the complete range of wavelength आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर कधी बघितलं इन्फ्रारेड बँड, की त्याची जी कंप्लीट रेंज ऑफ वेवलेंथ आहे, म्हणजे आपण त्याच्यामध्ये लाईट्स तर खूप सारे आहेत, जसं की इन्फ्रारेड झालं, अल्ट्रा व्हायलेट झालं, आपलं अजून आपण बघितलं व्हिजिबल लाईट, इनव्हिजिबल, त्याच्यामध्ये काय 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 खूप सारे आहेत. एक्सरेज असतात, गॅमा रेज असतात. सो हे जे कंप्लीट रेंजेस ऑफ वेवलेंथ आहे किंवा कंप्लीट रेंजेस ऑफ जे फ्रिक्वेन्सी आहे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. त्याला आपण काय म्हणतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असं. ओके. सो व्हॉट इज द पॉईंट? या द कंप्लीट रेंज ऑफ वेवलेंथ, जे पण पूर्ण जो स्पेक्ट्रम आहे ज्याच्यामध्ये जेवढ्या पण ज्या पण रेंजेस दिलेल्या त्या वेवलेंथच्या, त्याची कंप्लीट रेंज ऑफ जी वेवलेंथ असते, किंवा त्याला आपण फ्रिक्वेन्सीज पण म्हणतो, फ्रिक्वेन्सी ऑफ लाईट, ज्या लाईट आहे त्याला आपण म्हणतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. नाउ व्हॉट इज द नेक्स्ट थिंग? दॅट इज एक्सप्लेनेशन. सो अकॉर्डिंग टू वेव थेरी ऑफ लाईटच्या हिशोबाने बघितलं तर ह्या ज्या लाईट वेव्ज आहे ते ट्रॅव्हल करतात इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तेच मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. पुढे जर कधी गेले तर दिस वेव्ज इन्क्लूड्स बोथ इनव्हिजिबल अँड व्हिजिबल रेडिएशन. काही लाईट्स ज्या आपल्या असतात त्या व्हिजिबल असतात, काही लाईट ज्या असतात त्या इनव्हिजिबल असतात. तर ते बोथ इन्क्लूड करतात की ह्या ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत ते दोघं, जसं की आपण इन्फ्रारेड बघितलं विच इज अवर लाईक त्या ह्युमन आयला व्हिजिबल नाही आहे. ओके. सो ह्या ज्या वेव्ज आहेत ते दोघं इन्क्लूड करतात, इनव्हिजिबल आणि ॲज वेल ॲज व्हिजिबल रेडिएशन, दोघं इन्क्लूड करतात. आणि हा जो स्पेक्ट्रम आहे आपल्याला तोच दाखवतो आहे, व्हिजिबल रिजन पण दाखवतो आहे, ॲज वेल ॲज इनव्हिजिबल रिजन पण दाखवतो आहे, जसं की इन्फ्रारेड झालं, त्यानंतर अल्ट्रा व्हायलेट झालं. हे तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून घ्याल आणि तुम्ही लिहू शकता त्या ठिकाणी. जनरली मी तुम्हाला सांगितलं की नॅनोमीटर NM अँड मायक्रोमीटर μM युनिट्स आर यूज टू एक्सप्रेस द वेवलेंथ. हे युनिट यूज केले जातात वेवलेंथला एक्सप्रेस करण्यासाठी.
करण्यासाठी, जे की आपण आता या ठिकाणी बघितलं की ह्या युनिटचा यूज केला जातो. नाव इट इज मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. नेमकं आपल्याला एक्सप्लेन काय करायचं आहे हे तुम्ही पहिल्यापासून जे आतापर्यंत थेरी सांगितली ती पण लिहायची, ती आपलं इम्पॅक्ट पडते फॉर गेटिंग फुल कंप्लीट 4 मार्क्स. बट ही थेरी पण लिहा, दॅट इज हे तर इम्पॉर्टंटच आहे. लाईट फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम, की जो आपला ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टमसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे, तो म्हणजे आपला लाईट फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम. काय दिलेलं आहे? सो जनरली आपला जो फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम ऑफ जो लाईट आहे तो 3 बँड्समध्ये डिवाईड केलेला गेलेला आहे. ते जसं की आपण स्पेक्ट्रम काढला त्या ठिकाणी आपण 3 बँडमध्ये त्याला डिवाईड केलं होतं. एक होता इन्फ्रारेड बँड, एक होता आपला अल्ट्रा व्हायलेट बँड आणि एक होता व्हिजिबल बँड. तर त्याच पद्धतीने मी एक्सप्लेन केले की इन्फ्रारेड बँड जो आहे तो कसा आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक ज्या वेव्ज आहेत ते कशा आहेत, ज्याच्यामध्ये त्यांच्याकडे फ्रिक्वेन्सी किती जास्त आहे, अबोव 300 गिगाहर्ज आहे. आणि तरी पण त्याला आपण रेडिओ वेव्ह थोडी ना म्हणतो, त्याला आपण रेडिओ वेव्ह नाही म्हणत. दीज फ्रिक्वेन्सीज आर टू हाय टू बी सीन बाय ह्युमन आय. हे फ्रिक्वेन्सी खूप जास्त आहे जी की ह्युमन आयने बघितली जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे याची वेवलेंथ किती आहे मग प्रत्येक याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट तुम्ही थेरी 2 जरी पॉईंट लिहिले तरी चालेल, बट द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट इज वॉट, दॅट इज इट्स वेवलेंथ. त्याची वेवलेंथ किती आहे सिलेबसमध्ये मेन्शन आहे की वेवलेंथ तुम्हाला लिहावीच लागणार, तरच तुम्हाला याच्यामध्ये मार्क भेटतील. म्हणून वेवलेंथ इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि याला हायलाईट करायचं खाली वेवलेंथला. मी आन्सर लिहायचा पॅटर्न कसा असला पाहिजे त्या हिशोबाने आन्सर लिहून तुम्हाला देतो आहे, ठीक आहे. सो द वेवलेंथ रेंज इज 700 नॅनोमीटर टू 10⁻⁶ नॅनोमीटर. ओके, दिस सिग्नल्स आर कॉल्ड इन्फ्रारेड सिग्नल. या सिग्नलला काय म्हटलं जातं? इन्फ्रारेड सिग्नल म्हटलं जातं. आणि ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम काय होते की याच पर्टिक्युलर टाईप ऑफ इन्फ्रारेड बँडमध्ये काय होते, जनरली ती ऑपरेट होते, ठीक आहे. हे झालं इन्फ्रारेड बँडच्या बाबतीत. नाव वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट विजिबल लाईट. व्हॉट इज विजिबल लाईट? सो द विजिबल लाईट ऑक्युपाईज अ व्हेरी स्मॉल पोर्शन ऑफ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. जर कधी आपण बघितलं इथे या ठिकाणी तर ही विजिबल लाईट बघा किती स्मॉल पोर्शन कंटेन करते ना इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला. जस्ट 380 to 700 नॅनोमीटरपर्यंतचा जो पोर्शन आहे तो ती कंटेन करते. बट काही मी इथं लिहायच्या वेळेस 380 to 700 लिहिलेलं आहे, बट आय थिंक इथे लिहायच्या वेळेस मी 380 to 780 नॅनोमीटर लिहिलं. दोघं पण तरी पण चालतील. काही बुक्समध्ये 700 दिलेलं आहे, काही बुक्समध्ये 780 दिलेलं आहे. दोघं चालतील, ठीक आहे. तर ह्याची वेवलेंथ रेंज किती आहे, तर 380 to 780 नॅनोमीटर. ओके, त्याच्यानंतर हे जे मी सांगितलं पहिल्या पॉईंटमध्ये की एकदम छोटा पोर्शन कंटेन म्हणजे कॅरी करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रममधला. त्याच्यानंतर दिस इज द ओनली पार्ट ऑफ द स्पेक्ट्रम दॅट द ह्युमन आय कॅन सी. बघा मी सांगितलं की विजिबल लाईट आहे जी की फक्त एकच अशी लाईट आहे त्या कम्प्लीट पार्ट ऑफ स्पेक्ट्रममधली की जी ह्युमन आयला काय असू शकते, विजिबल असू शकते, की जी ह्युमन आय बघू शकते, ठीक आहे. त्याच्यानंतर मी सांगितलं की ही जी लाईट आहे विजिबल लाईट ती 7 डिफरंट कलर्सला काय करते, विजिबल करते. फॉर एक्झाम्पल कोणते कोणते, तर व्हायलेट झालं, इंडिगो झालं, ब्ल्यू झालं, रेड झालं, येलो झालं, ग्रीन झालं, ऑरेंज झालं, या सगळ्या 7 कलर्सला ती काय करते, विजिबल करते, जे ह्युमन आयला विजिबल असतं. जसं की आपण युजली बघतो सुद्धा, जी आपल्याला विजिबल आहे ते कलर्स, ती लाईट विजिबल आहे तसे. ओके, नाऊ दॅट इज द नेक्स्ट थिंग इज वॉट, अल्ट्रा व्हायलेट UV. दॅट इज याच्यामध्ये काय, दिस लाईट वेव्स कॅन नॉट बी सीन बाय ह्युमन आय. वी नो दॅट इज UV रेज आर, आपण स्वतःला प्रोटेक्ट करतो UV रेजपासून. आणि ह्या ज्या लाईट असतात, दिस लाईट वेव्ज कॅन नॉट बी सीन बाय ह्युमन आय. या लाईट वेव्ज ह्युमन आयने बघणं अशक्य आहे. तुम्ही म्हणणार की आपण बघू शकतो, पण डोळ्यांना किती त्रास होतो आणि ते असं प्रॉपर नसतं, ठीक आहे. ते बघणंच ह्युमन आयसाठी खूप धोकादायक आहे आणि ते अशक्य आहे बघणं UV रेज, बिकॉज देअर विल बी लेअर असते ती एक, त्याच्यामुळे ते थोडंफार आपल्यावरती पडतं म्हणून आपल्याला जास्त जाणवत नाही. बट विदाऊट लेअर जर कधी बघितलं तर इट कांट बी पॉसिबल. ओके, सो द याची वेवलेंथ किती आहे, तर याची वेवलेंथ आहे 10 नॅनोमीटर टू 390 नॅनोमीटर. मी सांगितलं 390, पण आय थिंक तिथं 380 लिहिलं होतं. काही बुक्समध्ये 390 आहे म्हणून मी 390 इथं मेन्शन केलं आहे. जर टेक्नॉलॉजीचं बुक बघितलं त्याच्यामध्ये 390 आहे. अँड दिस सिग्नल्स आर कॉल्ड ॲज अल्ट्रा व्हायलेट सिग्नल. या सिग्नलला काय म्हटलं जातं, अल्ट्रा व्हायलेट सिग्नल असं म्हटलं जातं. सो दिस इज ऑल अबाउट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. वी हॅव कवर्ड अवर फर्स्ट पॉईंट ऑफ अवर फर्स्ट चॅप्टर, दॅट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. जसं थेरी दिलेलं आहे तसंच तसं लिहा, आउट ऑफ 4 मार्क्स भेटतील. आणि हा स्पेक्ट्रम विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळेस. सो दिस इज ऑल अबाउट दिस पर्टिक्युलर टाईप ऑफ section, and I think
like this video, please like, share and subscribe my YouTube channel to get more videos regarding to your subject, that is optical network and satellite communication. And मी अजून पुढे सगळे खूप काही व्हिडिओज बनवणार आहे या चॅप्टरवरती, आणि पूर्ण चॅप्टर तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे. तुमच्या युनिट टेस्टच्या हिशोबाने तुम्हाला नोट्स सगळ्या मी देणार आहे. जसं की मी आता तुम्हाला दाखवून दिलं की मी नोट्स कशा प्रिपेअर केलेल्या आहे, अशाच प्रिपेअर केलेल्या आहे. सगळ्याच्या सगळ्या नोट्स, तुम्हाला मेहनत करायची गरज नाही. नोट्स घ्यायच्या, वाचायच्या आणि डायरेक्टली पेपरला जाऊन पेपर लिहायचे. मी न्यूमेरिकल्स पण तुमच्या सगळेचे सगळे कवर करणार आहे. अँड जस्ट वेट अँड वॉच. अँड जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की मला फॉलो द्या, कारण की जर कधी तुमचा फॉलो भेटला तर मला पण सपोर्ट होतो की नाही, माझ्या फ्रेंड्सला मी फ्रेंड्सच म्हणेल, कारण की मी पण काही तुमच्यापेक्षा खूप जास्त मोठा नाही आहे. तर मला पण समजेल की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला की नाही आवडला, माझी मेहनत खरंच समजते की नाही समजत तुम्हाला, तुम्ही समजून घ्या आता. ठीक आहे. सो आय एम युअर फ्रेंड, यू आर माय फ्रेंड. जस्ट स्टडी टुगेदर. ओके. सो आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला पुढचे व्हिडिओ टाकायला अजून सपोर्ट होईल. ओके. Okay, till then, bye bye everyone and have a nice day. Take care.